मीराबाईच्या वडिलांनी त्यांना विष पाजण्याचा प्रयत्न केला आणि मारण्याचा प्रयत्न केला. विष पाजून मारणारा जगातला पहिला बाप आपल्या मुलीला विष देतोय आणि मीरा तू माझ्या ज्या कुडाला कलंक म्हणून जन्माला आलीस, विष घे आणि मरून जा. समाज तिच्या वडिलांना वाईट बोलतोय की राणाजी वाईट माणूस होता. एवढी चांगली मीरा, भक्ती करणारी मीरा, देवाचं भजन करणारी मीरा, इतक्या चांगल्या जीवन जगणाऱ्या मीरेला वडील विष पाजण्याकरता प्रयत्न करताय, वाईट होता आणि तिचे घाणवृत्तीचा होता. पण या गोष्टीला ऐकताना तुम्ही कधी गांभीर्याने पाहिलं नाही. भविष्यामध्ये कधीतरी कल्पना करा, राजघराण्यामध्ये जन्माला आली मीरा, राजस्थानमध्ये राज्यवैभव आहे, एका राजाची मुलगी आहे, त्या राजाची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, त्याचं नाव आहे, सगळा समाज त्याला राजा म्हणून ओळखतोय. आणि त्या राजाची मुलगी रस्त्यावरती येऊन गळ्यामध्ये विणा घेते, पायामध्ये घुंगरू बांधते, हातामध्ये चिपड्या घेते. कोणता बाप असा सहन करेल की मुलीने आपल्या घरातली अब्रू रस्त्यावर द्या? तो प्रसंग उद्या आपल्या घरी जर घडला, आपण काय करणार? आपण तेच करणार ते तिच्या वडिलांनी केलं, राणाजीने केलं. याचा अर्थ असा, त्यांना कलंकित व्हावं लागलं. लोक कहे मीरा भैरे बाबरी, बाप कहे कुलनासी रे. तिला भगवंताच्या प्राप्ती करता स्वतःला कलंकित करून घ्यावं लागलं, तेव्हा तिला भगवंताची प्राप्ती झाली. जगद्गुरु तुकोबारांची पत्नी त्यांच्यावरती चिडचिड करत होती, रागवत होती, गोष्ट खरी आहे. पण मला तुम्ही सांगा ना, जगातला कोणता असा माणूस आहे, कोणती अशी बाई आहे, संसारी जीवनामध्ये जीवन जगत असताना फक्त माणूस रात्रंदिवस भजनच करतोय, डोंगरावरती जातोय, विनाकड्यामध्ये घेतोय, रात्रंदिवस भजन करतोय, मुळाबळाची काही त्याला चिंता नाही आहे, असा जर माणूस जीवन जगत असेल तर मला तुम्ही उत्तर द्या, जगातली कोणती बाई चिडचिड करणार नाही? हे होऊ शकत नाही. जगातल्या तिने का करावा सन्मान तिचा? तिने आपला सर्वस्व सोडलाय, आई वडिलाचा त्याग केलाय, तुमच्या चरणावरती आपलं जीवन अर्पण केलंय. आपल्या जीवनातल्या आकांक्षा, अपेक्षा, इच्छा ते तुमच्याकडनं पूर्ण करावी अशी इच्छा व्यक्त करणार, तुम्ही कोणाकडनं करणार? तिथं काय चुकीचं आहे? जगातल्या कोणत्या बाईचा समज चुकीचा आहे की आपल्या पतीने आपल्या घरचा व्यवहार सांभाळावा, आमच्यापेक्षा पूर्ण कराव्या? जगातल्या प्रत्येक बाई समज, बाई कोणाच्याही घरची असो, तिचं असं भावना असणं काही चुकीचं नाहीये, तिच्या योग्य भावना आहे. पण जगद्गुरु तुकोबारांची पत्नी चिडचिड करत होती, आता नवल नाही आहे, तुमची म्हणजे सगळ्यांचीच करू शकते, तो काही व्यवहार उलटा नाही आहे. पण त्यांच्या पत्नी चिडचिड करावं याचा विचार महाराजांनी कधी केला नाही. त्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि तेव्हा त्यांना भगवान परमात्मा भेटला. करावीच लागली. संसाराची राख रांगोळी केल्याशिवाय तो मिळत नाही, हा आध्यात्मिक विश्वातला सिद्धांत आहे. म्हणून महाराज बोलताय, त्या गोपिकांचा उलटा व्यवहार झाला. कसा झाला? त्या विसरल्या रंग. Oh,
गोपिकांच्या कानावर पडल्यामुळं दही दूध विकण्याकरता गेलेली गवळण कोणी एकी भुलली नारी आणि दही दूध घेण्याच्या ऐवजी विकिता गोरस घ्या मने हरी. भक्ती क्षेत्रामधला हा उच्चतम अनुभव जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल माझ्या सहित आपल्या सर्वांना, तर त्या गोपिकांप्रमाणे अवस्था होणं महत्वाची आहे. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत याचा सगळा विसर पडल्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. जोपर्यंत आपण आपल्या डोक्यामध्ये संसार ठेवून तोपर्यंत आध्यात्मिक विश्वातला कोणालाच हा अनुभव प्राप्त होणार नाही, कोणालाच नाही. माझ्या सहित आपण सर्व परमार्थातली उच्चतम अवस्था ही स्वतःचाही विसर पडावा, आपण कोण आहोत याची जाणीव माणसाला नसावी. संसार तर फार पुढची गोष्ट आहे. ज्याला आपण कोण आहोत याची जाणीव नाही आहे. कोणी एकी भुलली नारी विसरल्या त्या की आपण कोण आहोत, कुठे आहोत, कोणाच्या घरच्या प्रतिष्ठित आहोत, काहीच त्यांना आठवण नाही आहे. एवढं विसरावं लागतं तेव्हा तो प्राप्त होत असतो. एक वाक्य बोलू का? तुमच्या जीवनामध्ये जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला संसारातल्या प्रत्येक घटनाचा विसर पडला पाहिजे आपल्या सहित. जर तुम्ही संसारातले विषय डोक्यात ठेवा तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. हा आध्यात्मिक विश्वातला सिद्धांत आहे. जेवढा तुम्ही संसार डोक्यामध्ये ठेवाल तेवढं तुम्ही त्या संसारात गुंतून राहाल. आपल्याला कोण काय म्हणतंय, आपल्याबद्दल कोण काय बोलतंय याच्याबद्दल विचार अजिबात करायचा नाही. शहाण्या माणसाने जर त्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल. मूर्ख माणसं वाद करत असतात, छोट्या मोठ्या गोष्टी करतात आणि वादामध्ये गुंतून राहतात आणि आपल्या आयुष्याची बर्बादी करत असतात. बुद्धिमान माणसं आपल्या ध्येयापर्यंत चालत राहतात. किरकोळ आणि दरिद्री विचारांच्या लोकांकडे लक्ष देत नसतात बुद्धिमान माणसं. का? त्यांना आपलं ध्येय गाठायचं असतं. दरिद्री विचारांच्या लोकांमध्ये तुम्ही जर गुंतून राहाल तर त्यांच्यासारखेच राहाल. तुमचं वेगळं वैभव तयार होणार नाही. तुम्हाला तुमचं वेगळं वैभव तयार करायचं असेल तर दरिद्री विचारांच्या लोकांपासून तुम्ही लांब राहा. तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल. कारण समाज ज्ञानोबराय तुकोबरायांना स्वीकारलं नाही, त्यांनी समाजाने कोणालाच स्वीकारलं नाही. आपल्याला समाज स्वीकारतील अशा अपेक्षा का करतात? जेव्हा जेव्हा समाजामध्ये चांगलं कार्य करणारा माणूस जन्माला आला तेव्हा समाजाने कोणाला स्वीकारलं नाही. हा या महाराष्ट्राचा देशाचा इतिहास आहे. ज्या गजानन महाराजांचा एवढा मोठा उत्सव आपण संबंध महाराष्ट्रामध्ये नाही देशभरात पाहतो, पण त्याच गजानन महाराजांना शेगावच्या लोकांनी उत्साहाने मारलं. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्ञानोबारांच्या समाधीवरती दही दूध ओतल्या जातं सकाळी, मान्य आहे. लाखो समाज त्यांच्या सोबत जातो, गोष्ट मान्य आहे. पण ते जेव्हा हयात होते फक्त 22 वर्ष राहिले. 22 वर्ष समाधीस्थ झाले. 22 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना समाजाने कधी तुकडाही वाढला नाही आणि मधुगिरी वाढली नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या माणसाला हयात असताना कोणी काही चांगलं सांभाळलं नाही, कोणी चांगलं बोललं नाही, त्या माणसाला समाधीस्थ झाल्याच्या नंतर किती दही उठलं, किती दूध ओतलं त्यांना काय फायदा? नाव राहिलं बरोबर आहे, पण त्यांचा काय फायदा? अरे त्यांना हयात असताना तुम्ही काही चांगलं बोलले नाही. नाव राहिलं त्याचं मान्य आहे, पण नाव जे राहिलं त्या नाव राहण्याचा त्यांना काय फायदा? ते तर त्रास सहन करून गेले. त्यांना जेवढा समय त्रास द्यायचा तेवढा दिलाच ना. मग आता त्यांना त्याचा काय फायदा? हो, लाखो समाज जमतो त्यांच्या पालखीला, बरोबर आहे, पण आता त्यांना त्याचा काय फायदा? त्यांच्या नावावरती 1000 लोक जातोय पंढरपूरला, मान्य आहे, पण या गोष्टीचा त्यांना काय फायदा? त्यांना ज्या काळामध्ये फायदा द्यायचा होता त्या काळामध्ये तर आपण स्वीकारलं. हा समाज कधीच कोणाला स्वीकारत आला नाही. अरे ज्ञानोबराय तुकोबरायांची जर ही गत आहे, आपली काय? आपण जगातलं काही पहिलं उदाहरण नाही आहोत की समाज आपला तिरस्कार करतो. ज्ञानोबराय तुकोबरायांपासून आणि सृष्टीच्या आरंभापासून समाजाने प्रत्येकाचा तिरस्कार केला. ही गोष्ट वेगळी आहे, हा भाग वेगळा आहे. की ते गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाचा उदो उदो करतात, हा भाग वेगळा आहे. त्याचा काय अर्थ? आता त्या उदोचा त्यांना काय फायदा? जेव्हा त्यांना फायदा करून द्यायचा होता तेव्हा आम्ही दिला नाही. आणि वाक्य बोलून महत्वाचं, एखाद्या माणसाची कदर करायची असेल ना, जिवंतपणे करत जा. मेल्याच्या नंतर त्याच्या नावाने रडून काही उपयोग नसतो. काय अर्थ असतो त्याला? माणूस गेल्याच्या नंतर तो माणूस किती तुम्ही रडलात आणि किती आठवणी केल्या, तो माणूस पुन्हा येत नसतो.
आणि जो माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला कायमचा, त्याची उणीव जगातला कोणता माणूस भरून काढत नसतो. हे वाक्य तुमच्या हृदयपटलावर करून ठेवा. जो महत्वाचा माणूस निघून गेला आपल्या आयुष्यातून, तर त्याची उणीव जगातला कोणताच माणूस भरून काढू शकत नाही, कोणताच. आणि त्या व्यक्तीचं महत्व ती अशेपर्यंत कळत नसते, ती व्यक्ती गेल्याच्या नंतर कळत असते, अशेपर्यंत कळत नाही. व्यक्तीचं महत्व अशेपर्यंत कधीच कळलं नाही आम्हाला. या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की या महाराष्ट्रात जेवढे काही चांगले माणसं जन्माला आले, त्या माणसाचं महत्व हयात असताना महाराष्ट्राला कळालं नाही. या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणी करत जा. मेल्याच्या नंतर त्याच्या किती नावाने रडला त्याचा काही उपयोग होत नसतो. ज्या ज्या माणसाने समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला, ते ज्ञानोबरायपासून तर थेट निडोबरायपर्यंत, त्या सर्व संतांना हयात असताना कोणी स्वीकारलं नाही. ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता मात्र त्या लोकांनी लोकांची बोलणे आपल्या कानावरती घेतली नाही. हायकराच्या माणसांनी आणि विचाराची प्रगल्भता असणाऱ्या माणसांनी दरिद्री विचारांचा विचार करायचा नसतो. रामायणामधल्या राजाच्या बायकोने चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ, त्याची पत्नी कैकेयी एका भांडे घासणाऱ्या बाईचं ऐकलं आणि आपल्या संसाराचा सत्यानाश करून घेतला. मंथरा दासी, तिची सेवा करणारी, राजाची बायको आहेस तू, तुझे विचार किती मोठे असले पाहिजे आणि भांडे घासणाऱ्या बाईचं ऐकतेस. तिचं ऐकून सिद्ध काय केलं? अरे वैधव्य प्राप्त झालं, नवरा गमावा लागला, तुला विधवा व्हावं लागलं, मुलगा वनवासात निघून गेला. ज्या मुलाकरता राज्यगादी मागितली होती, तो मुलगा आयुष्यभर तुला आई म्हटला नाही, काय सिद्ध केलं? स्वतःच्या जीवनाची राखांगोळी करून घेतली. आपण कोणाच्या मताने ऐकतो, कोणाच्या मताने चालतो. आपले विचार हाय क्लासचे असेल तर दरिद्र लोकांच्या विचाराने चालावं नाही माणसांनी. विठ्ठल भाडे असणारी बाई आहे, दासी आहे तुझी, तिचे विचार किती चांगले असतील. तिचे विचार काही घर फोडण्याचे असेल ना, तुमचं घर उद्ध्वस्त करण्याचे असेल ना, तर तुमचे विचार प्रगल्भता ठेवा. तुमच्या विचाराची, तुम्हाला जर ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल ना, दरिद्री माणसाच्या विचाराची नादी लागायचं नाही, सोडून द्यायचं. आपला रस्ता योग्य आहे आपल्या मनाने सांगितलं पाहिजे. बारके नाही का? ज्याच्या जीवनामध्ये दररोज काही संघर्ष आहे, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काही अडचणी आहे, ज्याच्या जीवनामध्ये दररोज विरोध होतो आहे, समजून घ्यावं त्यांनी आपला रस्ता अतिशय योग्य आहे. तुमचा रस्ता योग्य आहे म्हणून तर तुम्हाला विरोध होतो ना. तुमचा रस्ता अतिशय योग्य आहे म्हणून तर तुमची निंदा होते ना. तुमचा रस्ता अतिशय योग्य आहे म्हणून तर तुमच्या अडचणी आहे ना, आणि तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. संघर्ष करणाऱ्या माणसाला पराभवाची भीती नसते. आम्हाला पराभवाची भीती अजिबात नाही, तर आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. जन्मापासून जो संघर्ष चालू आहे तो थेट मरेपर्यंत असणार आहे, आणि तो असला पाहिजे, तो असला पाहिजे. जीवनामध्ये ज्याच्या संघर्ष आहे तो जिवंत आहे, ज्याच्या जीवनामध्ये काही संघर्ष नाही तो जिवंत असू मेल्यात जमा आहे. विठ्ठल त्या गोपिका त्या विसरल्या, स्वतःला विसरल्या, संसाराला विसरल्या. त्यांना आठवण नाही आपण काय करतोय. ऐका, आपण जर संसार मोठा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि आपण त्याच्या माध्यमातून देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रवास चुकीचा आहे. आमचा प्रवास बदलणं महत्वाचं आहे, कारण जगाचा इतिहास साक्षी आहे. आतापर्यंत ज्यांनी संपत्ती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकरताच आयुष्य खर्च केलं, त्यांच्या हातामध्ये शेवटी पश्चाताप आला आणि भिकारी होऊन जगाचा निरोप घ्यावा लागला. हा सिद्धांत आहे. आपण एज्युकेटेड आहात, उच्च शिक्षित आहात, त्याची जाणीव आहे मला. आणि कॉलेजमध्ये विद्यापीठ स्तरावरती शिक्षण घेणारे युवक आणि युवती या ठिकाणी बसलेले आहेत, याची जाणीव आहे. माझ्यापेक्षा 2 पुस्तकं आपण नक्की जास्त वाचली असतील याची मला गृहीत धरतो, जाणीव आहे या गोष्टीची मला. एक अलेक्झांडर नावाचा राजा होता, ज्याला आपण सिकंदर नावाने ओळखतो, त्यालाच अलेक्झांडर असं म्हणतात. त्याचे गुरु सॉक्रेटिस होते आणि त्याचा गुरुबंधू प्लेटो नावाचा मोठा तत्ववेत्ता होऊन गेला पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये. हे त्याची फार मोठी परंपरा. तो अलेक्झांडर नावाचा राजा राज्यगादीवरती बसला आणि त्याचं वय होतं 20 ते 22 वर्षाचं. आणि जेव्हा तो राज्यगादीवरती बसला, मोठं राज्यवैभव त्याला प्राप्त झालं, पण त्याला त्याच्यामध्ये समाधान नव्हतं. ऐका, त्यांनी सर्वस्वाचा विचार केला की जगातली जेवढी काही संपत्ती आहे
माझ्या एकट्या मालकीची व्हावी असा मनामध्ये विचार केला आणि राजा सिकंदराने आपल्या अतेस नावाची नगरी सोडली. त्याची नगरी अतेस नावाची नगरी सोडली आणि जगाची स्वारी करण्याकरता बाहेर आला. पूर्ण जगाची स्वारी केली, भारताची स्वारी केली आणि जगाची सगळी संपत्ती गोळा केली आणि आपल्या घरी निघाला. घरी जात असताना मध्येच त्याची तब्येत खराब झाली, त्याला त्रास झाला. त्याचा मित्र होता शेल्युकस नावाचा. त्याने विचारलं, तू डॉक्टर आहेस, वैद्य आहेस, मला नेमका त्रास कशाचा होतो जरा सांग बरं. त्या मित्राने त्याच्या हाताची नाडी तपासली आणि त्याला सांगितलं, मित्रा, मरणाचे संकेत जर कोणाच्या जवळ आले असेल तर असा नियम आहे, ते त्याला सांगू नये. जर त्याला मरणाचे संकेत सांगितले तर तो जीवन जगण्याचा आनंद हरपून बसत असतो. त्याला तू मरणार आहे 8 दिवसामध्ये हे त्याला सांगू नये, हा नियम आहे. राजा परीक्षितीने सर्वस्वाचा त्याग केला, गोष्ट एकदम बरोबर आहे. पण कधी केला त्याग त्यांनी? जेव्हा त्याला समजलं की शमी ऋषीच्या पुत्राचा मला शाप लागला आणि शृंगी ऋषीने शाप दिला की 7 दिवसात तू मरणार आहे, हे त्या 2 शिष्यांनी त्याच्या राज्यात येऊन सांगितलं. त्या दिवशी त्याने राज्यवैभवाचा त्याग केला, तोपर्यंत नाही केला. मरण डोळ्यासमोर आल्याच्या नंतर माणूस राज्यवैभवाचा त्याग करून निघून जाऊ शकतो. त्याला संसार गोड वाटत नसतो. केव्हा? जेव्हा त्याला मरण डोळ्यासमोर आलं तेव्हा. राजाला कळलं आपण मरणार आहोत म्हणून त्यांनी त्याग केला. आपण का आनंदात राहतो? आपण का सगळ्या आनंदात वावरतो? कारण आपलं एकमेव कारण आहे की मरणाचा क्षण आमचा शेवटचा कोणता आहे हे आम्हाला माहिती नाही आहे, म्हणून आम्ही आनंदात राहतो. न जाणं उद्याचा क्षण आमचा आहे का नाही माहिती नाही आहे, माहिती नाही म्हणून आम्ही आनंदाने वावरतो. ज्या दिवशी माहिती होईल त्या दिवशी संसार माणसाला अजिबात गोड वाटणार नाही. राजाने सर्वस्वाचा त्याग केला, वनात येऊन गेला. पण केव्हा? मरण समजल्याच्या नंतर. मित्रा, मरणाचे संकेत तसे कोणाला सांगू नये. पण ऐक, तू माझा मित्र आहे, काही उपाय करता आला तर कर. 4-5 दिवसात सोबती आहेस, तू मरणार आहे 4-5 दिवसात, त्याचे लक्षण आहे. सिकंदराच्या पायाखाली जमीन सरकली. त्याने विचार केला, घरून निघालो तेव्हा आपलं वय होतं 20 ते 22 वर्षाचं आणि एवढी संपत्ती गोळा करून आपल्या घरी परत चाललो, आपलं वय झालं 60 वर्षाचं. आपल्या आयुष्यातले 40 वर्ष गमावले आपण, 40 वर्ष. आणि कशा करता? फक्त संपत्ती गोळा करण्या. आणि काय प्राप्त झालं? जात असताना ही संपत्ती मी राज्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, त्याचा उपयोगी मला काही होणार नाही. 4-5 दिवसात तर मरणार आहे. बारकाईने कधीतरी गांभीर्याने एकांतात बसत जा. माझं वाक्य नोट करा, नुसतं नोट करू नका, तुमच्या हृदयपटलावरती कायमचं करून घ्या. एकांतात बसत जा आणि केव्हा तरी आपल्या मनाला प्रश्न विचारत जा, माझ्या 50-60 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कमावलं काय आणि मी गमावलं काय. जे जे कमावलं ते एका वहीवरती लिहून घ्या, तळावरती. गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान, जे जे तुम्ही कमावलं लिहून काढा. दुसऱ्या बाजूला असं लिहा, हे सगळं कमावण्याकरता मी गमावलं काय. जे गमावलं त्याच्यावरती लिहा. काय गमावलं? आयुष्यातल्या तारुण्यातले 40 वर्ष गमावले, त्याच्यात लिहा. आणि जेवढी संपत्ती तुम्ही कमावली सगळी जगाच्या बाजारात घेऊन जा आणि लोकांना सांगा, हे सगळी संपत्ती घ्या, पण मी जे गमावलं ना ते माझं अनमोल असं तारुण्य मला परत द्या. जगाच्या बाजारात ते तारुण्य तुम्हाला कोणी देणार. माणसाने किती कमावलं तरी मनुष्य तोट्यातच राहतो. का? एवढं कमावण्याकरता त्याला जे किंमत मोजावी लागते ते आपल्या तारुण्याची मोजावी लागते.